सामना एकीकडे संघ असेल क्रिकेट प्रेमी त्याच्या विपक्षामध्ये असेल साई श्रद्धा. विनंती करतो डगआउट मध्ये बसायचा साई श्रद्धा सर्व खेळाडू. साई श्रद्धा सर्व खेळाडू डगआउट मध्ये पाहिजेत. अदरवाइज तुम्हाला 2 धावाची पेनल्टी विदाउट एनी इन्फॉर्मेशन दिली जाईल. थँक्यू सो मच करणजी. हरिओम मोबाईल यांच्या माध्यमातून पाहू शकतात खेळाडूसाठी एक मोठी अनाउन्समेंट ज्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की मॅन ऑफ दी सिरीजसाठी मोबाईल या स्पर्धेला उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक मॅचसाठी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये, चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि पर प्लेयर ज्याने 25 धावा बनवल्या त्या खेळाडूसाठी देखील हरिओम मोबाईलच्या माध्यमातून तब्बली 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. एकदा हरिओम मोबाईलसाठी आणि त्यांच्या ओनरसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत ज्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की खेळाडूंची दखल घेतली आहे आणि या स्पर्धेला त्यांचं योगदान देखील लागलं आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू. तसेच मी विनंती करतो गौरवजी सुतार आपण सुद्धा मंचावरती यायचंय. मार्शल सरांनी एक इन्फॉर्मेशन द्यायची मला की गौरवजी सुतार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ऑल इंटरनॅशनलमध्ये फास्टेस्ट रांगोळी काढण्यामध्ये यांच्या नावावरती 7 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. तेच गौरव सुतार आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. कारण एक मुलगा रांगोळी काढू शकतो आणि संपूर्ण जग त्याची दखल घेतो हे बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे. तर नक्कीच मार्शल सरांचा एक मोठेपणा आपण पाहतो की नक्कीच स्वतः उठले आणि स्वतःच सत्कार केलाय गौरव सुतार यांचा. नक्कीच स्वतःच्या नावे 7 वर्ल्ड रेकॉर्ड, ते पण रांगोळीसारख्या डिफिकल्ट गोष्टीमध्ये करणं ही काही साधी गोष्ट नाहीये. कारण भल्या भल्यानं जे जमत नाही ते एक मुलगा करून दाखवतोय. मुली सुद्धा आहेत परंतु एक मुलगा स्वतःच्या नावे 7 वर्ल्ड रेकॉर्ड करतो ही काही छोटी बाब नाही. ही वसई विरारच्या अभिमानाची गोष्ट आहे. आपण जुचंदर इटके वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत रांगोळीचा गाव, कारण जुचंदरचे जे पोरं आहेत हे सगळे रांगोळीमध्ये ॲक्टिव्ह आहेत, तर एक स्पेशल रांगोळीचा गाव आपण तिकडे बनवतोय आणि टुरिस्ट त्या ठिकाणी कसे येतील त्यासाठी आपण सहकार्य करत आहोत. तिकडल्या गावातल्या लोकांना एक आपण कमिटी बनवत आहोत. नक्कीच मला येऊन भेट, यालाही त्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करू आणि चांगल्यात चांगल्या रांगोळी आपण बनवू आणि चांगलं टुरिस्ट आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद सर. आपण सुद्धा गौतम सुतार यांची दखल घेतली आणि त्याचं जे आत्मविश्वास वाढवलाय त्यासाठी मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा बोलतो मी गौतम, आपण सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करायचे. सरांनी जी संधी तुला निर्माण करून दिली आहे त्याचं नक्कीच तू पुढे जाऊन फळ मिळवशील, परंतु तुझ्याकडून जे एफर्ट्स असतील ते सुद्धा सरांपर्यंत तुझे विचार मांडण्याची तुला मी विनंती करतोय. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. मी मीरा भाईंदरला राहतो. तिथे पण भरपूर चांगले कॉम्पिटिशन्स वगैरे होतात. 2021मध्ये पहिला वर्ल्ड रेकॉर्ड मी ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये फर्स्ट आलो होतो. मग नॅशनल्स इंटरनॅशनल्स वगैरे सर्व झालं. इंटरनॅशनलला 30 पोरी होती आणि 1 पोरगा होतो मी फक्त. आणि त्याच्यात पहिला गोल्ड मी आणलेला. ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये फर्स्ट रँकर होतो. त्याच्यानंतर 8 वर्ल्ड रेकॉर्ड झाले होते पण एक मिसमॅच झाला. यावर्षी गिनीस वर्ल्ड रेकॉर्डसाठी अप्लाय चालू आहे पण तो होत नाही आहे, पण तो देवाची कृपाने होईल. मी नालासोपाराला पहिला मंडळ म्हणजे साई सम्राट मित्र मंडळ, त्यांच्या इथे दरवर्षी रांगोळी काढायला स्वतः येतो आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये रांगोळी काढत असतो मी. सिंगापूर, ब्राझील वगैरे सर्व मी बघतो. जुचंद्रमधूनच शिकून आलो आहे, तिथूनच शिकून बाहेर निघालो आहे आणि मला खूप अभिमान आहे की जुचंद्रमध्ये भरपूर रांगोळी कलाकार आहे. जसे माझे सर संदीप पाटील करून आहेत, खूप मोठे कलाकार आहे. पण आम्ही पण आता प्रयास करतो आहे, भरपूर पुढे जायचं आहे. वसई विरार, मीरा भाईंदर वगैरे सर्वांचं नाव पुढे घेऊन जायचं आहे. धन्यवाद सर, आज तुम्ही मला भेटलेत म्हणून. थँक्यू. किती जरी पुढे गेलं तरी आपली माती कधी विसरू नये. आपली मातृभाषा, आपण आपल्या गावाला कधीच विसरू नये. जो व्यक्ती आपल्या गावाला घेऊन पुढे जातो तो नक्कीच सगळे अचिव्हमेंट आपल्या हाताखाली आणतो. आणि तुलाही माझे मनापासून शुभेच्छा आहे. एक दिवस नक्कीच तुझे अचिव्हमेंट पूर्ण होतील, त्यावेळी नक्की आमची आठवण ठेव. थँक्यू.
सर कधी मी बोललो नाही फोनवर माईकवर. फर्स्ट टाईम मला भेटते आणि साहेब सर्व आहे जे आपले ब्रह्मविष्णू महेशच्या ह्यातला जे काय कंडिशन चालली आहे मच्छरचं आहे काय आहे जे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही तुम्हाला सांगितलं आहे. पण लय अति हे होलं आहे आणि दूरवाले येतात काहीच नाही. मी त्याच्या बडबडलो मारू नका आम्हाला रात्राचा त्रास होतो नुसतं ते तुम्ही बघा. तुमच्याकडनं आम्हाला हे अशी अपेक्षा आहे हे करा तुम्ही. तुम्हाला 10 दिवसात मच्छरचा रिझल्ट चांगला येणार आहे. मच्छर जास्त का पैदास झालेली आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आपल्या रिझर्वेशन प्लॉटमध्ये जे चारं उगवत आहे त्यावरती ते लोक आपला सांडपाणी डायव्हर्ट करून ते सगळं चारा तिकडे उगवत आहेत. आपण सगळे इंजिने सगळं जप्त केलेलं आहे आणि सगळ्या खाड्या आता ओपन करायला लावलेल्या आहेत. ॲक्च्युली मच्छर जे असते ते मच्छराचा गारवा कसा मारता येईल त्याच्यावर सगळं मच्छर डिपेंड असते. आणि प्रॉब्लेम असा आहे इकडले लोक तो आपला सांडपाणी थांबवून तो त्या चाऱ्याला डायव्हर्ट करतात आणि ते सगळं चारं तुमच्या बाजूला उगवलेलं आहे त्यामुळे मच्छर वाढलेला आहे. आपण सगळे इंजिनं जप्त केलेले आहेत आणि त्यांना सांगितलं सगळं चारा काढून टाका आणि सांडपाणी मोकळा करा. पेट्रोल पंपचा जो आपला थर्ड रोड आहे त्याच्या बाजूला तुम्ही लेफ्ट साईडला जे बघताय ना ते सगळा जो चारा उगवतो ना ते सगळं आपण बंद करायला लावलं. त्या दिवशी आपण 7 पंप 2 त्यांच्या टेम्पो सगळे जप्त केलेले आहेत. त्यामुळे येत्या 10-15 दिवसात तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. रोड आपला जो पेट्रोल पंपच्या जो रोड जातो ना तो कुठला तो कुठला कोणाच्या अंडरमध्ये आहे महानगरपालिका हां पण ते अर्धवट होणं पुढे होणार आहे. कुठला पुढे जो जाणार तो वसईला. ऐकून घ्या काही रोड जे आहेत ते आपल्याला हँडओव्हर व्हायचे आहेत. काही ठिकाणी मालकी जागा आहे हँडओव्हरचं काम चालू आहे. जसं जसं आपल्याला हँडओव्हर होत जाते आपण रोड बनवत जातो तरीसुद्धा तो कच्चा रोड वसईपर्यंत गेलेला आहे. ओके आता आपण काही ठिकाणी तिकडे कलवट वगैरे बांधून घेतलेले आहेत. जसं जसं आपल्याला हँडओव्हर होईल ना वर्षभरात 1-2 वर्षाच्या आत आपण तो रस्ता करणार आहोत. डोंट वरी. आता आपल्या मागचा रोड देखील आपल्याला हँडओव्हर होत नव्हता हँडओव्हर झाला आपण इमिजिएटली करून दिलं. धन्यवाद सर. पुन्हा एकदा बोलतोय मॅचच्या दिशेने ओव्हर टू कॉम्बॉक्स. जाऊया मॅच कडे. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे साई श्रद्धा त्याच्या विपक्षामध्ये असेल क्रिकेट प्रेमी आणि आतापर्यंत धावपालकावर धावा झाल्या त्या म्हणजे 13. एक गडी बाद होत असताना तर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत ते म्हणजे पतू. आपला दुसरा चेंडू टाकण्यास तयार सिद्धूसाठी. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय थर्डमॅनच्या दिशेने. तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धावपालकावर धावा लागला त्या म्हणजे 14. एक गडी बाद होत असताना सेमीफायनल 1चा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एकीकडे संघ केलो फलंदाजी मार्फत साई श्रद्धा तर गोलंदाजी मार्फत असेल क्रिकेट प्रेमी. धन्यवाद मयूरजी. तर मंचावरती आपण लगेच असा सन्मान करून घेतोय. आपल्यामध्ये वेळात वेळ काढून साहेबांनी जी उपस्थिती दाखवली वसई विरार महानगरपालिकेचे उपमहापौर मार्शलजी लोपेस सर यांचा शुभ सन्मान केला जाईल. मंचावर उपस्थित नगरसेवक परेशजी किणे आणि अध्यक्ष सुमेशजी नागे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सरांचा यथोचित सन्मान केला जाईल. नक्कीच सरांनी जे विजन मांडलंय त्यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ओपन येऊन अशा प्रकारची अनाउन्समेंट करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. परंतु सरांनी जे विचार मांडले ते नक्कीच त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करावा लागेल तेवढं कमी आहे. कारण स्पोर्ट्सला सर्वप्रथम त्यांनी योगदान दिलंय. तर अजून एक सन्मान केला जाईल. वार्ड क्रमांक 14चे नगरसेवक परेश किणी वार्ड क्रमांक 13चे नगरसेवक परेश किणी साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल प्रशांत साहेबांच्या शुभ हस्ते. आज बरीचशी मान्यवरांची मांदियाळी मंडळाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्या सर्वांचा यथोचित सन्मान करतोय आपण मंडळाच्या वतीने. खरोखरच लाख मुलाचं योगदान जेव्हा ही मान्यवर मंडळी देतात ना तेव्हा नक्कीच अशा प्रकारच्या स्पर्धा आपल्या वाटेला येतात आणि अशाच प्रकारच्या स्पर्धा वाटेला यायची असतील तर अशी लाख मुलाची माणसं आपल्या जवळ असणं गरजेचं असतं. तर ओव्हर टू कॉम्बॉक्स. एक विनंती असेल शाही श्रद्धा या संघाने एक अतिरिक्त खेळाडू समालोचक पॅनलमध्ये पाठवायचा आहे. साई श्रद्धा संघांचा एक 12वा खेळाडू समालोचक पॅनलमध्ये पाठवायचा ज्याला 11 खेळाडूंची नावे माहिती असतील आणि तो आमच्यापर्यंत पोहोचवेल.
नक्कीच मॅच ऑन आहे. एकीकडे संघ असेल शाही श्रद्धा, त्याच्या विपक्षामध्ये असेल क्रिकेट प्रेमी. नॉन स्ट्राईक एंड बॅट्समन नेम नॉन स्ट्राईक एंड रोहित. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज आहेत ते म्हणजे पत्तू. पुढचा चेंडू टाकण्यास तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आहेत. वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा होते. अवंत रूपात भर पडते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 2 गडी बाद होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहेत पत्तू. आपला 5वा चेंडू टाकण्यास तयार.
हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असलेले माजी नगरसेवक विजू अंकल यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे. प्रफुल्ल जगताप यांच्या शुभ हस्ते आपण माजी नगरसेवक विजू अंकल यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. मुख्य मंचावर आपण पाहतात माजी नगरसेवक विजू अंकल प्रफुल्ल जगताप यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून एक पुष्पगुच्छ, तर या स्पर्धेची आठवण म्हणून एक आकर्षक चषक देऊन यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय विजू अंकल यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. तसेच लंबोदरचे ओनर आदरणीय सन्माननीय विष्णू गायकवाड साहेब यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच प्रशांत मोरे साहेबांना देखील मी विनंती करतो त्यांनी देखील मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. ओके. तसेच प्रशांत मोरे यांचा सत्कार करतील राकेश हरियाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्रशांत मोरे यांचा स्वागत यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय प्रकाश मोरे मामा साहेबांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे. राकेश हरियाण यांच्या शुभ हस्ते आपण मामांचा देखील सत्कार करत आहोत. त्यांना मायेची उपदार शाल आणि या प्रेमाचं प्रतीक म्हणून एक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक चषक देऊन त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान देणार आहोत. मुख्य मंचावर आपण पाहतात की यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. तसेच मुख्य मंचावर गिरीश चव्हाण साहेबांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आकाश वीर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय गिरीश साहेबांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून एक आकर्षक चषक आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आकर्षक चषक देऊन त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. मुख्य मंचावर आपण गिरीश साहेब यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. तसेच लंबोदरचे ओनर विष्णू गायकवाड साहेबांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपल्या मंडळाचे अध्यक्ष सुमेध नागे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण लंबोदर यांचे ओनर विष्णू गायकवाड साहेब यांचा देखील विशू गायकवाड साहेबांचा देखील सत्कार करत आहोत. मंडळाचे अध्यक्ष सुमित नागे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण विशू गायकवाड साहेबांचा सत्कार केला जाईल. साहेबांना मायेची उपदार शाल तर या स्पर्धेची आठवण म्हणून एक आकर्षक चषक देऊन त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान करत आहोत. कम्फर्ट ग्रुप
अक्षय सर आपला देखील सत्कार व्यासपीठावरती केला जाईल. प्रशांत मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉम्फर्ट ग्रुपचे अक्षय सर यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. मुख्य मंचावर आपण पाहतात कॉम्फर्ट ग्रुपचे ओनर साहेबांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. प्रशांत मोरे यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं स्वागत करत आहोत. अनेक मान्यवर मंडळी आपला बहुमूल्य वेळ काढून त्यांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली, तर त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच आपल्याला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी एक आकर्षक मोबाईल ज्यांनी उपलब्ध करून दिले असे हरिओम मोबाईलचे ओनर श्रीराम विष्णू यांचा देखील स्वागत करणार आहोत. त्यांना मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ, तर या आठवण म्हणून एक आकर्षक चषक देण्यात येईल. मॅन ऑफ द सिरीज ज्याने आकर्षक मोबाईल ज्याने या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलं त्यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. तसेच विकी पांडे साहेबांना देखील विनंती करतो, त्यांनी देखील मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. विकी पांडे साहेब आपण देखील या मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच पाटील ब्रदरचे ओनर प्रकाश पाटील, किरण पाटील आणि सॅम बाई तुम्हाला देखील विनंती करतो, तुम्ही देखील मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. पाटील ब्रदरचे ओनर किरण पाटील साहेब, प्रकाश पाटील साहेब आणि सॅम बाई आपण देखील या मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. पाटील ब्रदरचे ओनर किरणजी पाटील साहेब, प्रकाशजी पाटील साहेब तसेच सॅम बाई यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण मुख्य मंचावर करत आहोत. प्रशांत मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाटील ब्रदरचे ओनर्स पाटील ब्रदरचे ओनर किरणजी पाटील साहेब, प्रकाशजी पाटील साहेब आणि सॅमबाई, आपल्या साई सम्राट मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमेशजी नागे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. त्याने मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ, तर या स्पर्धेची आठवण म्हणून एक आकर्षक चषक देऊन त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. तसेच एस के पोर्टचे ओनर्स संतोष कांचन साहेब, तुम्ही देखील मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. एस के स्पोर्टचे ओनर्स संतोषजी कांचन साहेब आपण देखील या मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच पाटील ब्रदरचे ओनर किरणजी पाटील साहेबांना मी या स्पर्धेमध्ये 2 शब्द बोलण्याचे उपस्थितांना जय महाराष्ट्र. साई सम्राट चषक. हॅलो 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 नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र. साई सम्राट चषक 2026 साई सम्राट चषक 2026
मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचे इथे मान्यवरांचे खूप खूप अभिनंदन. आणि या स्पर्धेसाठी चालेल चालेल चालेल. जय महाराष्ट्र. साई सम्राट चषक 2026 खूप 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 असं अरेंजमेंट होतं. साई सम्राट मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी, तसेच त्यांचे जे मित्र होते त्यांनी अथोर रात्र मेहनत करून ही टुर्नामेंट सक्सेसफुल करून दाखवली. त्याबद्दल त्या सर्व खेळाडूंचे आणि त्या सर्व प्लेयर्सचे मी मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप छान टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि अशा नालासोपाराच्या पश्चिमच्या खेळाडूंना तुम्ही संधी उपलब्ध करून दिली, व्यासपीठ उपलब्ध करून दिला, त्याबद्दल तुमचे पहिल्या खूप खूप आभार आहेत तुमचे. थँक्यू सो मच. आणि खरंच अतिशय अफलातून अशी अरेंजमेंट आहे तुमची आणि सर्व निर्णय योग्य निर्णय होते. आमची पाटील ब्रदर्स ही टीम क्वालिफाय करू शकली नाही, पण नेक्स्ट वर्षी जेव्हा पण असेल तुमची टुर्नामेंट आम्ही नक्कीच भाग घेऊ, सहभाग नोंदवू आणि प्रयत्न करू की पुढे जायचा. पण या स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत केली आहेत त्यांचे मनापासून आभार प्रकट करतो. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग दिला आहे त्यांचे पण मनापासून आभार प्रकट करतो. आणि इथेच माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. तसेच मुख्य मंचावर विकीजी पांडे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. अगस्ते भाऊंना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विकीजी पांडे साहेब यांचा देखील सत्कार करणार आहोत. मुख्य मंचावर आपण पाहतात की आदरणीय सन्माननीय विकीजी पांडे साहेब यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. अगस्ते दादा यांच्या शुभ हस्ते त्यांना मायेची उबदार शाल, तसेच प्रेमाचं प्रतीक म्हणून एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक आकर्षक चषक देऊन यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. आदरणीय सन्माननीय विकीजी पांडे साहेब यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. तसेच स्वप्नील पाटोले साहेब आपण देखील मुख्य मंचावर या. आदरणीय सन्माननीय स्वप्नील पाटोले साहेब. आदरणीय सन्माननीय स्वप्नील पाटोले साहेब आपण देखील मुख्य मंचावर यायचं आहे. तसेच आदरणीय सन्माननीय स्वप्नजी पाटोले साहेबांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी अगस्ते दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय सन्माननीय स्वप्नजी पाटोले साहेब यांचं देखील स्वागत केलं जाईल. मायेची उबदार शाल आणि या प्रेमाचं प्रतीक म्हणून एक पुष्पगुच्छ, तर या स्पर्धेची आठवण म्हणून एक आकर्षक चषक देऊन स्वप्नजी पाटोले साहेब यांचं देखील मुख्य मंचावर यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. तसेच या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्व ट्रॉफ्या ज्यांनी उपलब्ध करून दिल्या अशा आदरणीय सन्माननीय विनीतजी काते साहेब यांचा देखील स्वागत आपण करणार आहोत. आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला उत्कृष्ट चषक उपलब्ध करून दिले अशा आदरणीय सन्माननीय विनोदजी काते साहेब यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत.
आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते आपण दोन कॅप्टन्स मुख्य याचे मंचावर आपण पाहत आहात की ज्यांनी या स्पर्धेला चमचमत्या ट्रॉफ्या उपलब्ध करून दिल्या अशा आदरणीय सन्माननीय विनोदजी काते साहेब यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. तसेच यानंतरची मॅच असेल आरात 11 त्याच्या विपक्षामध्ये ड्रीम बॉयज दोन्ही संघाचे कर्णधार मुख्य मंचावर यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला टॉस केला जाईल. यानंतरची मॅच सेमीफायनल 2 चा सामना ड्रीम बॉयज त्याच्या विपक्षामध्ये आरात 11. सेमीफायनलचा 2 चा सामना ड्रीम बॉयज त्याच्या विपक्षामध्ये आरात 11. अगस्ते दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवून घेऊ. सेमीफायनल 2 चा सामना असेल. अगस्ते दादांना मी विनंती करतो की कॉइन स्विंग करायचा आहे. आराध्य कर्णधार गोल्डनचा कॉल असेल. अगस्ते संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः आपण काय निर्णय घ्याल? बॉलिंग फील्डिंग करूँ हम? संघामध्ये असे कोणते खेळाडू आहेत जे मैदानाच्या आतमध्ये विकेट घेऊ शकतील? सब बॉलर्स मेरे अच्छे ही कर रहे हैं और ये टूर्नामेंट खास करके मेरे को मेरे भाई ओम सिंह के लिए जीतने का है. बेस्ट ऑफ लक ये मॅच के लिए. तसेच ड्रीम बॉयज संघाने जरूर नाणेफेक हारलात. प्रथमतः आपल्याला फलंदाजी करावी लागेल. निश्चित किती धावफलकावर धावा लावू शकाल? ऐसा कुछ डिसाइड नहीं है. हम लोग अपना मैं पहले मैच से ऐसा ही बोल रहा हूँ कि हम लोग अपना बेस्ट देने का ट्राई करेंगे. हम लोग ने फर्स्ट मैच में जब खेला तो मेरे को लगा कि हम लोग का टीम थोड़ा ऊपर नीचे है, बट ठीक है, बॉयज़ ने बहुत स्ट्रॉन्ग कमबैक किया. तो एक ही मैच जीतना है, बस फुल ट्राई करेंगे हम लोग. बेस्ट ऑफ लक ये मैच के लिए. तसेच सोपारा स्पोर्टचे ओनर ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला हबीब शेख साहेबांनी या स्पर्धेसाठी आपल्याला मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर यांना सनग्लासेस उपलब्ध करून दिले. त्यांचा सत्कार देखील मुख्य मंचावर केला जात आहे. सोपारा स्पोर्टचे ओनर ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला बेस्ट बॅट्समन, बेस्ट